आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या आत एक छोटासा पण खूप महत्वाचा गेटकीपर असतो, पीएन जंक्शन. तोच ठरवतो की करंटला आत यायचं की बाहेर थांबायचं. मग विचार करा, ह्या गेटला उघडायचं कसं? तर ती किल्ली आहे फॉरवर्ड बायसिंग. चला आज आपण पाहूया की ही किल्ली नक्की काम कशी करते. ठीक आहे, तर आपला आजचा प्रवास कसा असेल? सगळ्यात आधी आपण जंक्शनमध्ये असलेल्या एका नैसर्गिक भिंतीबद्दल बोलू. मग आपण पाहू की फॉरवर्ड बायसचा धक्का या भिंतीला कसा कमकुवत करतो. त्यानंतर करंटचा प्रवाह कसा सुरू होतो हे बघू. आणि हो, शेवटी एक इंटरेस्टिंग ट्विस्ट पण आहे, कपॅसिटन्सबद्दल. चला तर मग सुरू करूया. कल्पना करा, तुम्ही काहीही करत नाही आहात, तरीही पीएन जंक्शनच्या आत आपोआप एक भिंत तयार होते. हो, एक नैसर्गिक अडथळा जो करंटला सहजपणे वाहू देत नाही. पण प्रश्न हा आहे की ही भिंत तिथे येते कुठून? तयारच का होते? हे बघा, जेव्हा पी टाईप आणि एन टाईप मटेरियलला आपण एकत्र आणतो तेव्हा एक नैसर्गिक गोष्ट घडते. एन टाईपमधले भरपूर इलेक्ट्रॉन्स पी टाईपमधल्या रिकाम्या जागा म्हणजे होल्सकडे धाव घेतात. आता या डायग्राममध्ये बघा, या देवाणघेवाणीमुळे जंक्शनच्या बरोबर मध्यभागी एक असा पट्टा तयार होतो जिथे करंट वाहून नेणारे मोकळे चार्ज कॅरियर्स शिल्लकच राहत नाहीत. सगळी जागा रिकामी. आणि याच रिकाम्या जागेला, याच पट्ट्याला आपण म्हणतो डिप्लिशन रिजन, आपला नैसर्गिक अडथळा. याला डिप्लेशन झोन का म्हणतात? कारण हा भाग मेजॉरिटी कॅरियर्सपासून पूर्णपणे डिप्लीट झालेला असतो, म्हणजे रिकामा झालेला असतो. सोप्या शब्दात सांगायचं तर हा जंक्शनच्या पोटात तयार झालेला एक छोटासा इन्सुलेटर आहे, जो करंटला थांबवण्याचं काम करतो. आणि गंमत तर पुढेच आहे. या डिप्लिशन झोनमध्ये स्वतःचं असं एक छोटंसं व्होल्टेज तयार होतं. याला बॅरियर पोटेन्शियल म्हणतात. हे अगदी एका छोट्या आतल्या बॅटरीसारखं आहे, जी सतत विरुद्ध दिशेने काम करते आणि त्या गेटला घट्ट बंद ठेवते. त्यामुळे चार्ज कॅरियर्सना पलीकडे जाताच येत नाही. अच्छा, तर मग आता प्रश्न येतो की जर आतमध्ये इतका मजबूत नैसर्गिक अडथळा आहे, तर आपण करंटला आरपार पाठवणार तरी कसं? तर याचं उत्तर आहे फॉरवर्ड बायसिंग नावाच्या एका शानदार टेक्निकमध्ये. फॉरवर्ड बायसिंगमध्ये आपण काय करतो? आपण बाहेरून एक बॅटरी जोडतो. पण इथे कनेक्शन खूप महत्वाचं आहे. बॅटरीचा पॉझिटिव्ह टोक पी साईडला आणि नेगेटिव्ह टोक एन साईडला जोडलं जातं. लक्ष ठेवा, ही पोलॅरिटी, ही विशिष्ट जोडणीच सगळा खेळ बदलते. याचा अर्थ काय होतो? तर ही जी खास जोडणी आहे ना, ती त्या आतल्या बॅरियरला, त्या भिंतीला विरुद्ध दिशेने एक जोरदार धक्का देते. म्हणजे आतली बॅटरी जर करंटला थांबवत असेल तर आपली बाहेरची बॅटरी त्याला पुढे ढकलते. हीच आहे फॉरवर्ड बायसिंगची गुरु किल्ली. चला, आता जरा आत डोकावून बघूया. हा जो बाहेरून लावलेला व्होल्टेज आहे तो आतमध्ये नक्की असं काय करतो की तो नैसर्गिक अडथळा हळूहळू नाहीसा व्हायला लागतो? यामागचं सायन्स समजून घेऊया. ही प्रक्रिया खरं तर एका साखळीसारखी घडते. बघा, सगळ्यात आधी बाहेरचं व्होल्टेज पी साईडच्या होल्सना आणि एन साईडच्या इलेक्ट्रॉन्सना जंक्शनच्या दिशेने ढकलतो. मग हे होल्स आणि इलेक्ट्रॉन्स जेव्हा जंक्शन जवळ पोहोचतात तेव्हा ते तिथल्या स्थिर आयन्सना न्यूट्रलाइज करतात, म्हणजे त्यांचं चार्ज काढून टाकतात. आणि याचा परिणाम काय होतो? ती जी मधली रिकामी जागा होती, तो जो इन्सुलेटर होता, तो अरुंद व्हायला लागतो. ती भिंत पातळ होते. हे बघा, या डायग्राममध्ये किती स्पष्ट दिसतंय. बाहेरून लावलेला व्होल्टेज या मेजॉरिटी कॅरियर्सना अक्षरशः इंजेक्ट करतोय, म्हणजे जंक्शनच्या पलीकडे ढकलतोय. आणि जसे हे कॅरियर्स आत जातात ते त्या बॅरियरला न्यूट्रलाइज करतात. आणि बघा, तो रिकामा पट्टा कसा अरुंद होत जातोय. करंटसाठी रस्ता आता मोकळा होतोय. आणि मग काय होतं? एकदा का ही भिंत पुरेशी पातळ झाली की करंटचा प्रवाह फक्त सुरू होत नाही, तो अक्षरशः उसळी घेतो. असं समजा की एखादं धरण फुटलंय आणि पाण्याचा प्रचंड लोंढा वाहू लागलाय. तसंच काहीसं इथे होतं. पण हा प्रवाह सुरू होण्यासाठी एक मिनिमम व्होल्टेज लागतो. एक टिपिंग पॉइंट आहे, ज्याला नी व्होल्टेज असं म्हणतात. जेव्हा आपण बाहेरून लावलेला व्होल्टेज या नी व्होल्टेजपर्यंत पोहोचतो तेव्हाच तो बॅरियर पूर्णपणे तुटतो आणि करंट वाहण्यासाठी जणू काही सगळे दरवाजे उघडले जातात. हा ग्राफ बघा, तो हेच सांगतोय. सुरुवातीला बघा, आपण व्होल्टेज वाढवत जातोय, पण करंट जवळजवळ शून्य आहे. हा आहे फॉरवर्ड ब्लॉकिंग रिजन. पण मग एका विशिष्ट पॉइंटवर, म्हणजे त्या नी पॉइंटवर बघा, करंट कसा एकदम वर जातोय. ही जी उभी रेष दिसतीये ना, हाच तो करंटचा महापूर आहे. इथे डायोड पूर्णपणे ऑन होतो. आणि सिलिकॉनसाठी हा मॅजिकल नंबर किती आहे? साधारणपणे 0.7 व्होल्ट. फक्त 0.7 व्होल्ट. इतक्या कमी व्होल्टेजवर तो पीएन जंक्शनमधला सगळा अडथळा नाहीसा होतो आणि तो एका साध्या तारेसारखा वागायला लागतो, जिथून करंट आरामात वाहू शकतो. ठीक आहे, तर करंट व्हायला लागला.
पण थांबा, गोष्ट इथे संपत नाही. या डिप्लिशन झोनची रुंदी कमी जास्त होण्याचा एक इंटरेस्टिंग साईड इफेक्ट पण आहे, आणि तो म्हणजे जंक्शन कॅपॅसिटन्स. हे समजायला खूप सोपं आहे. पी साईड आणि एन साईडला कॅपॅसिटरच्या 2 प्लेट्स समजा, आणि मधला डिप्लेशन झोन तो आहे त्या प्लेट्समधला इन्सुलेटर. आता विचार करा, जेव्हा फॉरवर्ड बायसमुळे हा डिप्लेशन झोन अरुंद होतो म्हणजे काय, तर त्या 2 प्लेट्समधलं अंतर कमी होतं. आणि कॅपॅसिटरचा नियम काय सांगतो? प्लेट्समधलं अंतर जितकं कमी तितकं कॅपॅसिटन्स जास्त. म्हणून फॉरवर्ड बायसमध्ये जंक्शन कॅपॅसिटन्स वाढतो. चला तर मग पटकन सगळं एकत्र जोडूया. आपण काय पाहिलं? पी एन जंक्शनमध्ये एक नैसर्गिक डिप्लिशन झोन नावाची भिंत असते, जी करंटला अडवते. फॉरवर्ड बायस लावल्यावर मेजॉरिटी कॅरियर्स या भिंतीवर हल्ला करतात आणि तिला अरुंद करतात. जेव्हा व्होल्टेज नी व्होल्टेजवर पोहोचतो, म्हणजे सिलिकॉनसाठी साधारण 0.7 व्होल्टवर, तेव्हा ही भिंत पूर्णपणे तुटते आणि करंटचा मोठा प्रवाह सुरू होतो. आणि हो, जाता जाता आपण हेही पाहिलं की ही भिंत जितकी अरुंद तितका जंक्शन कॅपॅसिटन्स जास्त असतो. एका साध्या इलेक्ट्रॉनिक स्विचचं ऑन होणं ही इतकी छोटीशी गोष्ट, पण याच तत्वावर आपलं संपूर्ण आधुनिक डिजिटल जग उभं आहे. कॉम्प्युटरपासून ते स्मार्टफोनपर्यंत सगळं काही. हे आपल्याला विचार करायला लावतं नाही का, की आपल्या या गुंतागुंतीच्या तंत्रज्ञानाच्या जगात अजून अशी किती साधी पण शक्तिशाली तत्त्व दडलेली असतील.